या ठिकाणी आपण जो काही पूर्ण कंपनीच्या प्रॉडक्टचा डेमो आहे, सगळे जे प्रॉडक्ट ठेवलेले आहे इथे स्पेशली आपण जो भर दिलेला आहे ॲटोमेशनवर. मागे तुम्ही जे काही फिल्टर बघितलेलं असेल तर साधे जे रेग्युलर जे फिल्टर वापरतात ते इथे ॲटोमेशनवर पूर्ण शेती कशी चालू शकते आपली ते दाखवलेलं आहे. हा कंट्रोलर आहे इरिकेअर अँड्रॉइड ॲप बेस्ड कंट्रोलर म्हणतो आम्ही त्याला. याच्यावरून जे काही तुमचं शेतामध्ये मॅन्युअल ऑपरेशन करता ठिबकमध्ये ते आपण करतो. कसं की पंप चालू बंद होणे, शेतामधील वॉल चालू बंद करणे, फिल्टर साफ करणे आणि खतं देणे, हे जी की प्रक्रिया असते ती सगळी आपण या कंट्रोलवरून देतो. तुम्ही कुठेही जरी असेल ते जगाच्या पाठीवर याच्यामध्ये तरी आपण ते त्याचा स्टेटस बघू शकतो, झालं नाही झालं, किंवा त्याला चेंज करायचे असेल, जे प्रोग्रामिंग चेंज करायचं आहे ते सुद्धा आपल्याला कुठेही जगाच्या पाठीवर कुठेही जरी असेल तरी करू शकतो. याच्यात आपल्याला एक सिम दिलेलं आहे, जे आता नवीन टेक्नॉलॉजीचं 4Gचं सिम जे म्हणतो ते आहे याच्यामध्ये. हां, मोबाईलचं सिम. डाटा असतो, त्याला जास्त खर्च येत नाही, डाटाला आपल्याला काही जास्त खर्च येत नाही. आणि दुसरं आपण जे नेहमी मोबाईल वापरतो त्याच्यात एक आम्ही ॲप देतो, त्या कंट्रोलरसोबतच ते ॲप आहे, त्याची लिंक देणार. आपण त्या कंट्रोलर आपल्या मोबाईलवरून कुठेही जरी असेल तर त्याचे चेंजेस जे काही हे 4 ऑपरेशन सांगितलेले आपण तिथे ते करू शकतो. म्हणजे आपण हा जो कंट्रोलर आहे हा 16 व्हॉल्व आपल्याला सध्या चालू शकतो. याच्यामध्ये 2 पंप एकाच वेळेत, 2 वेगवेगळे पंप शेतामधले, त्याच्या खाली त्या पंपाच्या खाली जे असेल 2 फिल्टर, 2 खतं देण्याचं युनिट नेट्रिक आणि ते असे आपण ऑपरेशन करू शकतो. याच्यामध्ये मल्टिपलसाठी जरी पाहिजे असेल त्याच्यानंतरची ॲडव्हान्स कंट्रोलर आहे. पण जे काही 25 एकर 30 एकरपर्यंत आपल्याला जे काही ॲटोमेशन ड्रिप इरिगेशनच्या तरी त्याच्यासाठी हा कंट्रोलर करू शकतो. आपल्याला वॉटर मीटर दिलेलं आहे, या वॉटर मीटरवरून आपण किती पाणी गेलं दिवसाचं ते सुद्धा आपल्याला समजू शकते, तो त्याला कनेक्ट करू शकतात. ते आपल्याला हे सोलेनाईड वॉल असतात, हे वायरद्वारे आपल्याला त्या कंट्रोलरशी जोडलेलं जातात. 24 वोल्टचं याला कॉईल असते ही याची, आणि ही कंट्रोलरला जोडलेली असेल. त्याचं जे काही आपण प्रोग्रामिंग दिलं असेल ते याच्यामध्ये जाणार आणि तो चालू बंद करणार. याचा फायदा म्हणजे काय, तुम्ही कुठे असेल नाईट इरिगेशन, आपल्याला काय असते, आपल्याला अडचण काय, ते मजुराची अडचण आहे. आज नंतर आपल्याला जी अडचण येते रात्री चालू बंद, मॅन्युअल सिस्टीम आहे आपली, तर रात्री चालू बंद करायला तिथं जाणे, शेतात जाणे. आपल्याला ते न करता आपण कुठेही जरी असेल तरी आपल्याला एका क्लिकवर जे म्हणतो आपण ते सिस्टीम आपण चालू बंद करू शकेल. त्याला आपल्याला माहीत असते, शेड्यूल माहीत असते आपल्याला, 15 दिवस दिवसाचं असेल, 15 दिवस ते नाईट इरिगेशनचं असेल, तेच आपल्याला शेड्यूल देऊ शकतात. हे त्याला सायक्लिक ऑपरेशन देता येईल आपल्याला. ऑड डेज किंवा इव्हन डे, ऑड डेज म्हणजे सोमवार मंगळवार सोमवार बुधवार पाहिजे तेवढ्याच दिवस सिलेक्ट करावे, तेवढ्याच दिवसापुरताचं आपलं ऑपरेशन इरिगेशन चालू राहील. किंवा कंटिन्युअस जे काही असेल म्हणजे चालू असेल, जे काही आपलं कॅलेंडर असते मोबाईलचं किंवा आपल्या याच्याप्रमाणे त्याच्याप्रमाणे आपल्याला त्याच्यात फिक्स करावं लागतं. वॉल किती वेळ चालवायचं आहे ते फिक्स, हाच टाईम बेसमध्ये आहे. याला जर वॉटर मीटर लावलं आपण तर वॉटर व्हॉल्यूम बेसमध्ये सुद्धा आपल्याला करू शकेल. फिल्टर याच्यामध्ये आपण इथं फिल्टरचे टाईप ठेवलेले वेगळे, ॲटोमॅटिक फिल्टर. आता मला काय असते, हे जेव्हा मी वापरतो सिस्टीम तेव्हा मॅन्युअल जे तुमच्या आता सध्याचे वापरत आहे त्याच्यामध्ये हा फिल्टरच्या एलिमेंट बाहेर काढावं लागतो, त्याला धावत्या पाण्याखाली साफ करावं लागतं. हा डिस्क फिल्टर असेल असा तर त्याला डिस्क साफ करावं लागतात. त्याच्याऐवजी सेमी ॲटोमॅटिक डिस्क फिल्टर, ॲटोमॅटिक डिस्क फिल्टर हे आपण तिथं आणलेले दाखवलेले आहेत. आणि जर सेमी ॲटोमॅटिक घेतलं तर जसं पंख्याची नॉब असते, मी चालू करून दिलं, याला फ्लो रिव्हर्स जाईल, येणारा पाणी असं न जाता खालून जाईल, पूर्ण याच्यामध्ये येईल. तो डिस्क त्या साफ केल्या जातील आतमधल्या आणि फ्लश होऊन पाणी तिथं बाहेर चालला जाईल आपला. याच्यामध्ये त्याच ॲप टाईप आहे, कंट्रोलर सेपरेट कंट्रोलर दिलेलं आहे आपण. त्या कंट्रोलरमध्ये आपल्याला किती वेळानं साफ करायचं आहे, 1 तासानंतर, 30 सेकंद, 60 सेकंद, जशी आपली पाण्याची क्वालिटी असेल त्याच्याप्रमाणे आपण त्याच्यामध्ये वेळ टाकू शकतो आणि तो ॲटोमॅटिक काम होईल. म्हणजे आता हा जो कंट्रोलर आहे, हे जे सिस्टीम आहे, जर ॲटोमेशन नाही घेतलं तरी हे सेपरेटलीसुद्धा घेता येते. किंवा हे नाही घेतलं, हा सेमी ॲटोमॅटिकमध्ये घेतला तर त्या कंट्रोलरवरून सुद्धा आपल्याला तो चालू बंद करू शकतो. त्याच्यानंतर आपण येतो खतं देण्यासाठी. खतं देण्याची न्यूट्रिकेअर इको मशीन आहे, ज्याच्यामध्ये 2 चॅनल म्हणजे 2 खतं त्याच्यामध्ये देऊ शकतो. किंवा ॲडिशनल वॉल लावले तर आपल्याला त्याला मल्टिपलमध्ये सुद्धा करू शकतो. स्टॉक सोल्युशन आपण टँकमध्ये तयार करून ठेवायचे असतात. जो काही प्रोग्रामिंग दिलेला असेल, मला इतक्या वेळ द्यायचं आहे खत, व्हॉल्यूम बेसिसवर आपल्याला त्याच्यात दिलेलं आहे कितीची व्हेंच्युरी आहे, समजा 1200 LPH आहे, मला एवढं नको आहे तर मला ॲडजस्ट करता येते. त्याच्यामध्ये टायमिंगसुद्धा सेट करता येतं. मला ते खत दिल्यानंतर
खत ते पाईपमध्ये असतात तर ते सुद्धा त्याच्यानंतर आपण साधं पाणी पाठवतो ते सुद्धा म्हणजे पाईपामध्ये किंवा लॅटरलमध्ये जे काही पाणी असेल ते खत साचलेलं असेल ते सुद्धा पुढं जाऊन आपल्या ठिबकला पूर्णपणे व्यवस्थित त्या पिकाच्या रूट झोनमध्ये आपल्याला पोहोचवता येते. म्हणजे खताचं नियंत्रण, पाण्याचं नियंत्रण, वेळेचं नियंत्रण, मजूर जो काही आपल्याला अडचण येतो, आपल्याला मिळत नाही तो काम करण्यासाठी, ते पूर्ण नियंत्रण आपल्याला या ॲटोमेशन कंट्रोलरवरून होऊ शकतं.